नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा टॉपिक सुरू केला होता. रेस्पिरेशन या टॉपिक मध्ये आपण सुरुवातीला जे भाग बघितले त्या भागानंतर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये नंबर 2 ला फॅरिंग्स आणि नंबर 3 ला लॅरिंग्स. फॅरिंग्स आणि लॅरिंग्स हे जे रेस्पिरेटरी ट्रॅक मधले ऑर्गन आहेत, या फॅरिंग्स आणि लॅरिंग्स मध्ये जनरली नेमकं कुठल्या प्रकारचं डिस्क्रिप्शन मीन्स these pharynx performing which function in the respiration and also which parts are present in the pharynx as well as in the larynx. म्हणजेच फॅरिंग्स मध्ये नेमके कोणते कोणते भाग आहेत, लॅरिंग्स मध्ये नेमके कुठले कुठले भाग आहेत, या सर्व फॅरिंग्स असेल, लॅरिंग्स असेल, त्याचबरोबर आपल्या इसोफॅगस या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जे जे काय घटक आहेत, या सर्व घटकांविषयी आपल्याला माहिती पाहिजे. टप्प्याटप्प्याने आज आपल्याला दोन म्हणजे पहिल्यांदा फॅरिंग्स आणि नंबर 2 ला लॅरिंग्स या दोन भागांविषयी माहिती पाहिजे. आता फॅरिंग्स मध्ये हे फॅरिंग्स म्हणजे नेमकं काय, या फॅरिंग्सचे 3 भाग पडतात. मीन्स फॅरिंग्स इज डिव्हिजिबल और इट इज डिवाइडेड इनटू 3 पार्ट्स. हाऊ मेनी? देयर इज द 3 पार्ट्स प्रेझेंट इन द फॅरिंग्स. या फॅरिंग्स मध्ये 3 भाग पडतात. ते 3 भागापैकी नंबर 1 आहे नासोफॅरिंग्स, नंबर 2 आहे ओरोफॅरिंग्स आणि नंबर 3 आहे लॅरिंगोफॅरिंग्स. लिसन, nasopharynx means what, oropharynx means what, and the laryngopharynx means what. This is the 3 parts of the pharynx. pharynx चे 3 भाग पडतात. nasopharynx म्हणजे नेमकं काय? आता nasopharynx म्हणजे काय? इट इज द अपरमोस्ट पार्ट फ्रॉम द nasal chamber. nasal chamber मध्ये म्हणजे नाकाच्या चेंबर मध्ये सर्वात जो वरचा भाग असेल, वरचा पार्ट, आपल्या टेक्स्ट बुक मध्ये डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्राम मध्ये याचा भाग दर्शवलेला आहे. फॅरिंग्स आणि लॅरिंग्स या दोन्हीला एक ब्ल्यू कलर, एक स्काय ब्ल्यू कलरनं त्याला इंडिकेट केलेले आहे. स्काय ब्ल्यू कलर मध्ये हे फॅरिंग्स आणि लॅरिंग्स हे दोन्ही भाग येतात. यू कॅन ऑब्झर्व इन अवर टेक्स्ट बुक. टेक्स्ट बुक मध्ये ते तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आणि आपण रेस्पिरेशन हे टायटल टाकलं, त्याच्या खाली ही डायग्राम तुम्हाला काढायची मी सांगितलेली आहे. त्या डायग्राम मध्ये या प्रकारचं फॅरिंग्सचं स्ट्रक्चर काळजीपूर्वक अभ्यासा. या काळजीपूर्वक बघितल्यानंतर फॅरिंग्सचे जे 3 भाग दिलेले, त्या 3 भागापैकी नासोफॅरिंग्स हा सर्वात वरचा म्हणजे नाकाकडच्या बाजूचा, मीन्स द अप्परमोस्ट पार्ट ऑफ द नासल चेंबर. नासल चेंबरचा सर्वात वरचा, अप्परमोस्ट म्हणजे सर्वात वरचा जो भाग असेल त्याला आपण नासोफॅरिंग्स असं समजतो. त्यानंतर आहे ओरोफॅरिंग्स. इट इज अ कॉमन पॅसेज फॉर द फूड अँड एअर. लिसन, दिस इज द ओरोफॅरिंग्स. ओरोफॅरिंग्स which is present in between means which is the common part for the food and air. म्हणजे अन्न आणि हवा या दोन्ही गोष्टी कॉमनली एका रिजन मधून जाऊ शकतात. तो भाग म्हणजे ओरोफॅरिंग्स असतो. लिसन टू मी, दिस इज अ पार्ट विच इज द कॉमनली युज्ड फॉर द रेस्पिरेशन अँड ऑल्सो डायजेशन. म्हणजे रेस्पिरेशन साठी सुद्धा आणि अन्न घेण्यासाठी सुद्धा हा कॉमन वर्क करणारा हा पार्ट असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, श्वास आणि घास आपण जर सहजरित्या लक्षात घेतलं, घास गिळणे आणि श्वास घेणे या ज्या 2 क्रिया वेगवेगळ्या स्वतंत्र आहेत. श्वास घेणे हा रेस्पिरेशनचा भाग आहे, घास गिळणे हा डायजेशनचा भाग आहे. पण त्या दोन्ही गोष्टी कॉमनली एका ठिकाणाहून केल्या जातात, त्यालाच आपण असं म्हणतो की ओरोफॅरिंग्स. याच्या माध्यमातून फूड अँड एअर हे दोन्ही साठीचा कॉमन पॅसेज म्हणून ओळखला जातो. मात्र दोन्ही गोष्टी सोबत कधीही होऊ शकत नाहीत. लिसन टू मी, दोन्हीसाठी कॉमन जरी असेल तरी दोन्ही गोष्टी म्हणजे एअर अँड फूड कांट रिसीव्ह ऍट अ टाइम. एकाच वेळेला दोन्हीही रिसीव्ह केले जाऊ शकत नाही. अँड इफ जर तशा प्रकारचं वर्किंग जर झालं, फूड अँड एअर इफ enters in this region at a time, then it is not possible. But if हे तर शक्य नाही, पण तसं जर झालं तर त्यावेळेला कफिंग, ज्याला आपण ठसका लागणे असं म्हणतो, खोकला येणे असं म्हणतो, हा प्रकार त्यावेळेला सुरू होतो. त्याचं कारण एअरच्या माध्यमातून, हवेच्या माध्यमातून या ठिकाणातून गेलेलं अन्न हे फुफ्फुसाकडे जाऊ शकतं. आणि म्हणूनच हे ओरोफॅरिंग्स या ठिकाणी परफॉर्म करतात की श्वास हा लंग्स कडे, तर घास म्हणजेच फूड हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम कडे ट्रान्सफर करण्याचं काम करतं. नंबर 2 ओरोफॅरिंग्स. आता नंबर 3 यामध्ये लॅरिंगोफॅरिंग्स. दिस इज नथिंग बट द ओरोफॅरिंग्स लीड्स कंटिन्यू बिलो टू द लॅरिंगोफॅरिंग्स. म्हणजेच हे ओरोफॅरिंग्स नंबर 2 ला जे ओरोफॅरिंग्स हे लॅरिंगोफॅरिंग्स मध्ये रूपांतरित होतं. म्हणजे सुरुवातीचा नासोफॅरिंग्स,
या नासोफॅरिंक्स नंतर नंबर 2 ओरोफॅरिंक्स, आणि ओरोफॅरिंक्सच्या नंतर कंटिन्युअस पार्ट द लॅरिंगोफॅरिंक्स. हे लॅरिंगोफॅरिंक्स ओरोफॅरिंक्सच्या नंतरचा हा कंटिन्यू पार्ट आहे, आणि तो शेवटचा 3 नंबरचा पार्ट या फॅरिंक्सचा आपल्याला पाहायला मिळतो. बिटवीन द नासोफॅरिंक्स अँड ओरोफॅरिंक्स इज द पॅलेट बोन. या नासोफॅरिंक्स आणि ओरोफॅरिंक्स मध्ये, नासोफॅरिंक्स एक आहे नंबर 1 चा भाग आणि ओरोफॅरिंक्स नंबर 2 चा भाग, या दोघांच्या मध्ये पॅलेट बोन ज्याला आपण नाकाचं हाड असं म्हणतो, याला पॅलेट बोन असं म्हटलं जातं. दिस इज प्रेझेंट इन बिटवीन द नासोफॅरिंक्स अँड ओरोफॅरिंक्स. नासोफॅरिंक्स आणि ओरोफॅरिंक्सच्या मध्ये या प्रकारचं पॅलेट बोन आपल्याला पाहायला मिळेल. द फॅरिंक्स ॲज अ सेट ऑफ लिम्फॉइड ऑर्गन्स कॉल्ड टॉन्सिल्स. आता या फॅरिंक्सच्याच मध्ये म्हणजे फॅरिंक्सचाच भाग म्हणून टॉन्सिल्स ओळखले जातात. यू नो व्हेरी वेल, इन आवर थ्रोट, आपल्या घशामध्ये टॉन्सिल्स असतात. टॉन्सिल्स कधी कधी ते फुगतात. आता टॉन्सिल फुगणे केव्हा, जेव्हा जेव्हा आपल्या माउथ मध्ये इन्फेक्शन होईल, नासल चेंबर मध्ये कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन होईल किंवा कुठल्या प्रकारची जखम होईल, अशा वेळेला आपल्या घशामध्ये असणारे टॉन्सिल्स, हे टॉन्सिल्स इनलार्ज होतात, विच परफॉर्मिंग द इम्युनिटी पॉवर. जे इम्युनिटी पॉवर परफॉर्म करत असतात हे टॉन्सिल्स इनलार्ज होतात. आता हे टॉन्सिल्स या फॅरिंक्सचा भाग आहे. म्हणजेच द फॅरिंक्स ॲज अ सेट ऑफ लिम्फॉइड ऑर्गन्स. लिम्फॉइड ऑर्गन इज नथिंग बट द लिम्फ नोड्स. त्याला आपण लिम्फॉइड ऑर्गनलाच लिम्फ नोड असं म्हणतो. लिम्फ नोड म्हणजेच टॉन्सिल्स असतात. हे टॉन्सिल्स विच इज प्रेझेंट इन आवर थ्रोट, आपल्या घशाच्या रिजन मध्ये हे टॉन्सिल्स असतात. हे लिम्फॉइड ऑर्गन हे प्रतिकार शक्ती म्हणजे आपल्या शरीरात जी इम्युनिटी सिस्टम आहे त्या इम्युनिटी सिस्टमचा अविभाज्य घटक म्हणून या लिम्फॉइड ऑर्गन कडे बघितलं जातं. त्या लिम्फॉइड ऑर्गनलाच टॉन्सिल्स असं म्हणतात. हे टॉन्सिल्स या फॅरिंक्सचा एक भाग म्हणून किंवा फॅरिंक्स हॅज अ सेट ऑफ टॉन्सिल्स, या टॉन्सिलचे सेट या फॅरिंक्स मध्ये असतात. लिसन, इथं फॅरिंक्स हा भाग संपतो. आता फॅरिंक्स परत एकदा तुम्हाला रिकॉल करतोय. फॅरिंक्स हे 3 भागामध्ये विभागले गेलेले आहे. नासोफॅरिंक्स, ओरोफॅरिंक्स अँड लॅरिंगोफॅरिंक्स. नासोफॅरिंक्स, ओरोफॅरिंक्स अँड लॅरिंगोफॅरिंक्स असे 3 भाग या फॅरिंक्सचे पडतात. आणि फॅरिंक्स मध्ये टॉन्सिल सुद्धा असतात. त्याचबरोबर इन बिटवीन द नासोफॅरिंक्स अँड ओरोफॅरिंक्स, नासोफॅरिंक्स आणि ओरोफॅरिंक्स या दोघांच्या मध्ये पॅलेट बोन नावाचं बोन आपल्याला पाहायला मिळतं. आता या टॉन्सिल्स चा संबंध या लिम्फॉइड ऑर्गन, लिम्फॉइड ऑर्गनलाच टॉन्सिल्स असं म्हणतात. आता लिम्फॉइड ऑर्गन म्हणजे नेमकं काय, तर आपल्या शरीरात जी प्रतिकार शक्ती, लिम्फ नोड आर प्रेझेंट इन आवर बॉडी एनिवेअर. आपल्या शरीरामध्ये इतरत्र सर्वत्र बऱ्याच ठिकाणी हे लिम्फॉइड ऑर्गन स्प्रेड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या लिम्फॉइड ऑर्गनच्या म्हणजेच टॉन्सिलच्या बाबतीत जर विचार केला गेला तर टॉन्सिल्स हे विशेषतः घशामध्ये असणारे फॅरिंक्सचा भाग असणारे हे टॉन्सिल्स प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं काम करतात. किंवा प्रतिकार शक्ती आपल्या शरीरात किंवा आपल्या घशाच्या बाबतीत किंवा आपल्या श्वसनाच्या बाबतीत कुठेही इन्फेक्शन झालं तर ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी किंवा त्याला प्रतिकार करण्यासाठी हे टॉन्सिल्स इनलार्ज होतात किंवा मोठमोठे होतात. आता नंबर 2 फॅरिंक्स नंतर नंबर 2 आहे लॅरिंक्स. हा इट इज कॉल्ड ॲज व्हॉइस बॉक्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉइस बॉक्स. या लॅरिंक्सला दुसरं नाव काय आहे तर व्हॉइस बॉक्स या नावाने ओळखलं जातं. लिसन, याला व्हॉइस बॉक्स असं म्हटलं. हे व्हॉइस बॉक्स म्हणजे नेमकं काय, आवाजाची पेटी. आपल्या शरीरामध्ये आपल्या घशातून जो आवाज निघतो तो आवाज या लॅरिंक्स मुळे निघू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे मी माझं हे जे टीचिंग किंवा मी माझं जे बोलतोय हे बोलणं तुमच्यापर्यंत जे पोहोचतंय, इट इज नथिंग बट द पार्ट ऑफ लॅरिंक्स. हा एक कशाचा भाग आहे तर लॅरिंक्सचा भाग आहे. म्हणजे लॅरिंक्स आपल्या शरीरात एक असणारा बॉक्स किंवा अशी एक पेटी आहे की ज्याच्यामधून आवाज निर्माण होतो. मात्र तो कसा निर्माण होतो, काय होतो ते वेगळं त्याचं डिस्क्रिप्शन असेल. मात्र यालाच या लॅरिंक्सला व्हॉइस बॉक्स असं म्हणतात. इट इज द पार्ट ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट व्हिच कंटेन्स द व्होकल कॉर्ड फॉर द प्रोड्युसिंग साऊंड. आता हा एक रेस्पिरेटरी सिस्टमचा भाग आहे. हा लॅरिंक्स कशाचा भाग आहे, रेस्पिरेटरी सिस्टमचा भाग आहे. आणि हा रेस्पिरेटरी सिस्टमचा भाग असून हा ट्रॅक व्होकल कॉर्ड म्हणून ओळखला जातो. यू नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्होकल कॉर्ड. व्होकल इज नथिंग बट द साऊंड. ही कॉर्ड अशी आहे की ज्याच्या माध्यमातून साऊंड निर्माण केला जातो. दे आर कॉल्ड द व्होकल कॉर्ड फॉर प्रोड्युसिंग द साऊंड. कशासाठी तर साऊंड प्रोड्यूस करण्यासाठीची ही व्होकल कॉर्ड म्हणून या लॅरिंक्स कडे बघितलं जातं. लॅरिंक्स इज नथिंग बट इट इज ऑल्सो कॉल्ड एज द व्होकल कॉर्ड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द व्हॉइस बॉक्स. यालाच व्हॉइस बॉक्स म्हटलं जातं, यालाच व्होकल कॉर्ड सुद्धा म्हटलं जातं. याच्या माध्यमातून साऊंड प्रोड्यूस केला जातो.
The larynx extends from the laryngopharynx and hyoid bones. That is nothing but the trachea. Listen. हे लॅरिंक्स नेमकं कशा कशापासून निर्माण झाले किंवा एक्सटेंड झालेले आहे, तर लॅरिंगोफॅरिंक्स इज नथिंग बट द थर्ड पार्ट ऑफ द फॅरिंक्स. लिसन. या फॅरिंक्सचा तिसऱ्या नंबरचा भाग कोणता? लॅरिंगोफॅरिंक्स. या लॅरिंगोफॅरिंक्स पासून आणि हायोइड बोन पासून, हायोइड बोन इज नथिंग बट द ट्रॅकिया. हायोइड बोन म्हणजे काय, तर त्याला ट्रॅकिया असं म्हणतात. आता ट्रॅकियाला दुसरं नाव काय दिलेलं आहे, तर त्याला दुसरं नाव या ठिकाणी बघा विंड पाईप असं सुद्धा त्याला म्हणतात. विंड पाईप. ट्रॅकियाला दुसरं नाव काय म्हटलं जातं? विंड पाईप. विंड पाईपलाच ट्रॅकिया म्हणतात, त्या ट्रॅकियालाच हायोइड बोन असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच हे लॅरिंक्स इज नथिंग बट द एक्सटेंशन ऑफ laryngopharynx and hyoid bone means trachea or the windpipe. It is a hollow tubular structure. hollow म्हणजे रिकामन, ट्युब्युलर स्ट्रक्चर म्हणजे कसं तर ट्यूब सारखं. हे जे लॅरिंक्स आपण पाहतोय, हे लॅरिंक्स नेमकं कसं आहे किंवा लॅरिंक्सचं स्ट्रक्चर नेमकं काय आहे, तर इट इज अ हॉलो. हॉलो म्हणजे रिकामन, पोकळ. ट्युब्युलर स्ट्रक्चर म्हणजे ट्यूबच्या आकाराचं, ट्यूब सारखं एक स्ट्रक्चर आहे. इट्स वॉल इज मेड अप ऑफ, याची जी वॉल असते कुणाची, या लॅरिंक्सची वॉल जी असते इज मेड अप ऑफ द कार्टिलेज प्लेट्स हेल्ड बाय द मेम्ब्रेन्स अँड मसल्स. लिसन. आता ह्याची जी निर्मिती आहे, ही निर्मिती कार्टिलेज पासून झालेली असते आणि कार्टिलेज प्लेट पासून निर्माण झालेलं हे जे लॅरिंक्स आहे, हे मेम्ब्रेन्स आणि मसल्स मध्ये पॅक केलेलं असतं किंवा मेम्ब्रेन्स अँड मसल्स बाउंड टू इट, त्याला बाउंड केलेलं असतं किंवा त्याला बांधणी केलेली असते. इंटरनली इट इज लाइन्ड बाय द पेअर ऑफ फोल्ड ऑफ इलेस्टिक व्होकल कॉर्ड. आतल्या बाजून, इंटरनली म्हणजे आतल्या बाजून ह्याच्यामध्ये एक लाइनिंग असते आणि ती लाइनिंग बाय अ पेअर ऑफ फोल्ड ऑफ इलेस्टिक व्होकल कॉर्ड. इलेस्टिक व्होकल कॉर्ड, ही व्होकल कॉर्ड असते इलेस्टिकची, ती त्याच्यामध्ये पेअरच्या सहाय्याने म्हणजे पेअरिंग, सर्वसाधारणतः त्याची पेअर किंवा बांधणी दोन किंवा दोन पेक्षा अधिक अशी पेअरिंग, त्याच्यामध्ये पेअर ऑफ फोल्ड्स, एक किंवा दोन त्याचे फोल्ड्स किंवा दोन पेक्षा अधिक असे जोडी जोडून त्याची फोल्डिंग इलेस्टिक व्होकल कॉर्डची त्याच्यामध्ये बसवलेली असते. आता यामध्ये व्हॉइस इज प्रोड्युस्ड बाय द पॅसेज ऑफ एअर बिटवीन द व्होकल कॉर्ड्स अँड द मॉड्युलेशन्स क्रिएटेड बाय द टंग, टीथ, लिप अँड नासल कॅव्हिटी. लिसन. आपला आवाज जो निघतो तो फक्त व्होकल कॉर्ड मधूनच निघतो असं नाही. व्होकल कॉर्डच्या नंतर व्होकल कॉर्ड मधून फक्त साऊंड प्रोड्यूस केला जातो, मात्र त्याला विशिष्ट एक सर्वसाधारण ज्याला आपण काय म्हणतो त्याला स्वर किंवा विशिष्ट प्रकारचा एक स्वर लय निर्माण करण्याचे काम या सर्व अवयवांच्या माध्यमातून निर्माण केलं जातं. व्होकल कॉर्ड हा आवाज प्रोड्यूस करते, मात्र हा आवाज एक बिटवीन द व्होकल कॉर्ड, ही हवा जी पास होते ती व्होकल कॉर्ड पासून आणि त्यानंतर मॉड्युलेशन्स क्रिएटेड बाय द टंग. आता त्याचं नंतर मॉडिफिकेशन त्या एअरचं मॉड्युलेशन केलं जातं, ते कुणाच्या माध्यमातून केलं जातं, तर एअर ही मॉड्युलेट केली जाते व्होकल कॉर्ड मधून निघाल्याच्या नंतर. पहिले टंग म्हणजे जिभेच्या सहाय्याने ती एअर काय केली जाते, मॉड्युलेट केली जाते. त्यानंतर टीथ, दाताच्या सहाय्याने सुद्धा हे मॉड्युलेशन आपल्याला पाहायला मिळेल. ऍज वेल ऍज इन स्पीच परफॉर्मिंग द वर्क ऍज लाईक अ लिप्स. याच्यामध्ये वर्क परफॉर्म करणारे लिप्स सुद्धा असतात, म्हणजे लिप्सच्या सहाय्याने सुद्धा यामध्ये साऊंड वेगळ्या पद्धतीने वळवणे किंवा साऊंडला वेगळ्या प्रकारचं वर्किंग देणे किंवा एक विशिष्ट त्याला आकार देणे किंवा आवाज निर्माण करण्याचं काम या लिपच्या सहाय्याने सुद्धा केलं जातं. ही नासल कॅव्हिटी मध्ये सुद्धा सर्वसाधारण आवाज निर्माण केला जातो. आता नासल कॅव्हिटीचा याच्यासाठी काय उपयोग होतो, तर नासल कॅव्हिटीचा आवाज घुमण्यासाठी उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल ऍज लाईक अ स्पीकर इज फिट इन टू द साऊंड बॉक्स, मीन्स इन द बॉक्स. एखादा बॉक्स असतो ज्याला आपण साऊंड म्हणतो, त्या बॉक्स मध्ये एखादं स्पीकर फिट केल्याच्या नंतर जसा त्या स्पीकरचा आवाज हा घुमतो, सेम ऍज लाईक दिस कॅव्हिटी, नासल कॅव्हिटी परफॉर्मिंग द साऊंड. हा साऊंडला परफॉर्म करण्यासाठी नासल कॅव्हिटीचा वापर या ठिकाणी जायला पाहायला मिळतो. द लॅरिंक्स ओपन्स इनटू द लॅरिंगोफॅरिंक्स. आता हे लॅरिंक्स जे आहे, लॅरिंक्स लॅरिंगोफॅरिंक्स मध्ये ओपन होतं. लॅरिंगोफॅरिंक्स कुणाचा भाग आहे, हा फॅरिंक्सचा भाग आहे. लॅरिंगोफॅरिंक्स मध्ये लॅरिंक्स ओपन होण्यासाठी थ्रू अ स्लाइट लाईक ओपनिंग, ते कशाच्या माध्यमातून एक स्लाइट असते आणि ती स्लाइट
एक ओपनिंगच्या माध्यमातून, म्हणजे अशी एक ओपनिंग असते, दे आर कॉल्ड एज द ग्लोटिस. त्याला काय संबोधलं जातं? ग्लोटिस. इन आवर बुक द डायग्राम इज गिवन. आपल्या पुस्तकामध्ये एक डायग्राम दिली, त्या डायग्राम मध्ये ग्लोटिस हा भाग दर्शवलेला आहे. यू कॅन ऑब्झर्व, ते तुम्ही ऑब्झर्व करा. दिस ओपनिंग ऑफ द ट्रॅकिया ऑर विंड पाईप इज गार्डेड बाय अ लीफ लाईक फ्लेप कॉल्ड द एपिग्लोटिस. आता जी ट्रॅकिया असतात किंवा ज्याला आपण विंड पाईप असं म्हणतो, दिस ओपनिंग ऑफ ट्रॅकिया, ट्रॅकिया म्हणजेच विंड पाईप, हा विंड पाईप गार्डेड झालेला असतो. आता ते गार्ड कशासाठी असतं? लीफ लाईक फ्लेप, लीफ लाईक फ्लेप त्या ट्रॅकियाला गार्ड करतात. ते कशासाठी गार्ड करतात? त्याला त्या गार्ड करणाऱ्या त्या घटकाचं नाव काय, तर त्याला एपिग्लोटिस असं म्हटलं जातं. एपिग्लोटिस हा वरचा पार्ट असतो जो त्याच्यामध्ये जाणारी एअर किंवा त्याच्यामध्ये ट्रॅकियामध्ये प्रोड्यूस होणारी एअर त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो, किंवा त्याला किती एअर जाऊ द्यायची, त्या एअर जात असताना इतर काही घटक त्याच्यामध्ये पुन्हा जाऊ नये, तर त्यासाठी हे एपिग्लोटिस वर्क करत असते. इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इनटू अ ट्रॅकिया. हे काय काम करतं एपिग्लोटिस? तर त्या ट्रॅकियामध्ये अन्न न जाऊ देण्याचं काम या एपिग्लोटिस कडून केलं जातं. म्हणजे फक्त काय जाऊ दिलं जातं, तर ते एअर जाऊ दिलं जातं, जसं गाणी ज्याला आपण म्हणू शकतो. या एपिग्लोटिसच्या माध्यमातून ट्रॅकियामध्ये फक्त हवा जाते, एअर जाते, एअर पास होते, जी आपण रेस्पायर केलेली. याच्यात अन्न जाऊ शकत नाही, फूड जाऊ शकत नाही. त्याचं कारण, जर फूड गेलं तर रेस्पायरेशन म्हणजेच आपल्या फुफ्फुसामध्ये जर अन्न गेलं तर आपल्याला धसका लागेल. ते न जाऊ देण्याचं काम, म्हणजे ट्रॅकियापर्यंत ते अन्न न जाऊ देण्याचं काम घशामधून या ठिकाणी एपिग्लोटिस करत असतं. आपल्या घशामध्ये जे काय ट्रॅकिया असतं किंवा ज्याला विंड पाईप असं संबोधलं जातं, त्या विंड पाईप मध्ये एअर जाऊ द्यायचं, मात्र फूड जाऊ द्यायचं नाही. प्रिव्हेंट द फूड फ्रॉम एंट्री इनटू द विंड पाईप. त्या विंड पाईप मध्ये एंट्री न करू देता त्याला प्रिव्हेंट करणं हे काम एपिग्लोटिस हे करत असतं. इथपर्यंत आपल्या सिलेबस मध्ये फॅरिंग्स आणि लॅरिंग्स याच्याविषयी माहिती दिली. आता याच्यामध्ये महत्वाचा भाग हे तुम्हाला फॅरिंग्स पूर्ण समजलं असेल. 3 भाग याच्यामध्ये दिलेले, नासोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स. मात्र लॅरिंग्स मध्ये जे काय घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळतील हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाटतील, मात्र इट इज नॉट अ कॉम्प्लिकेटेड. हे काय जास्त कॉम्प्लिकेट नाही, इट इज द सिंपल. तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये एकदा बघा. यालाच व्हॉइस बॉक्स म्हणतात, किंवा यालाच दुसरं नाव जर आपण बघितलं तर याला व्होकल कॉर्ड सुद्धा म्हणतात. याला व्होकल कॉर्ड्स म्हणा किंवा व्हॉइस बॉक्स म्हणा. कुणाला? या लॅरिंग्सला. आता लॅरिंग्स नंतर याच्यामध्ये इलेस्टिसिटी असते, याच्यामध्ये कार्टिलेज असतात. याच्यामध्ये कार्टिलेज म्हणजे तुम्हाला त्या दिवशी समजून सांगितलं, अशा प्रकारचं हाड ते लवचिक असतं. अशा प्रकारचे लवचिक बोन्स सारखा एक प्रकार कार्टिलेज या ठिकाणी असतो. आणि ही हॉलो ट्युबुलर स्ट्रक्चर म्हणजे त्याच्यामध्ये ते जे कार्टिलेज जे ट्रॅकिया असतात, हे ट्रॅकिया कसे असतात? हॉलो म्हणजे रिकामे, ट्युबुलर म्हणजे ट्यूब सारखे स्ट्रक्चर असं पाहायला मिळतं. आणि ज्याच्यानंतर त्या कॅव्हिटीला किंवा त्या जे काय ज्याला आपण ट्रॅकिया म्हणतो, त्या ट्रॅकियाला साऊंड प्रोड्यूस केल्याच्या नंतर टंग, टीथ, लिप, नासल कॅव्हिटी या प्रकारचे अवयव सहकार्य करतात साऊंड प्रोडक्शन साठी. म्हणजेच लॅरिंग्स हा एक आवाज निर्माण करणारा अवयव आहे, आणि याला हे सर्व अवयव सहकारी अवयव म्हणून सर्वसाधारण एक फंक्शन परफॉर्म करतात. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं फूड एंट्री न होऊ देण्याचं काम एपिग्लोटिस हे करत असते. एपिग्लोटिसच्या सहाय्याने ट्रॅकियामध्ये किंवा त्या विंड पाईप मध्ये या प्रकारचं फूड एंट्री करून दिलं जाऊ शकत नाही. आता इथपर्यंत आपण फॅरिंग्स आणि लॅरिंग्स हा भाग बघितलेला आहे. रिमेनिंग पार्ट वी हॅव स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. ओके.